ऑन मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाबाबत शिवसेना ऍक्शन मोडवर आली असून आज जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी कार्यकर्ते यांचे प्रशिक्षण घेण्यात आले। नेते एकनाथ शिंदे यांनी आदेश दिला त्यानुसार गावनिहाय मतदारसंघ निहाय लोकसभा निहाय मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम शिवसेनेने हाती घेतला आहे। त्यासाठी बैठक आयोजित केली जात आहे। 2002 च्या यादी आणि 2025 च्या मतदार यादी या अभ्यास केला जाणार। सोबतच BLO2 शिवसेनेकडून नेमले जाणार। त्यासाठी शिवसेना सज्ज झालेली आहे। ऑपरेशन टायगर बाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलतील, मात्र एवढंच सांगेल की आगे आगे देखो होता है क्या, असे सूचक वक्तव्य संजय राठोड यांनी केले। त्याबद्दल या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो। ही वेगळी बैठक आहे। या बैठकीसाठी शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांपासून सर्व महाराष्ट्रातले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, मंत्री, लोकप्रतिनिधी सर्वजण म्हणजे गावातल्या शाखा प्रमुखापासून तर शिवसैनिकांपर्यंत अतिशय गंभीर आहे। तुला आपल्या सर्वांसाठी काही नवीन नाही। अनेक निवडणुका आपण लढलो, बहुसंख्य जिंकलो, अनेक वेळा थोड्या मताने सुद्धा आपल्याला पराभव सुद्धा झाला। परंतु येणाऱ्या काळामध्ये जे काही होणार आहे याची जाणीव शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांपासून आम्हाला सर्वांना आहे। त्यामुळे हा जो कार्यक्रम आम्ही राबवून राहिलो याला माझ्यापासून सर्वांनी प्राधान्य दिलेलं आहे, महत्व दिलेलं आहे। आणि म्हणून आपल्याला सुद्धा माझी विनंती आहे, सूचना आहे की नेहमी सारखं भाऊ येत आहे, भाऊचं 2 शब्द ऐकायचे आणि अजून परत आपल्या कामाला निघून जायचं असं काही होणार नाही। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही माझे सर्वजण सहकारी आहात, दुमत नाही। परंतु बंधूंनो, आता हे जे काही मतदार नोंदणीचं पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम देश स्तरावर चालू आहे। पराग भाऊंचं भाषण तुम्ही किती मन लावून ऐकलं मला माहित नाही, परंतु वारंवार पुढच्या काळामध्ये या तुमच्याशी आम्ही बोलणार आहोत। येणाऱ्या 15 तारखेपासून पुढच्या 15 मे पर्यंत हा कार्यक्रम तर आहे।